वंदे मातरम सगळ्यांना. कालपर्यंत आपण श्री सूक्ताचा दुसरा श्लोक पाहिला, बरोबर. दुसरा श्लोक कोणता होता? दुसरा श्लोक ताम आवह जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनीम यस्याम हिरण्यम विंदेयम गामम अश्वम पुरुषाणहम. त्याचा अर्थ बघितला. आता आपण पुढचा श्लोक घेणार आहोत. श्री सूक्तातला तिसरा श्लोक. तिसरा श्लोक असा आहे: अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवीम मुपरे श्रीर्मा देवी जुषताम. बरोबर. हा श्लोक काय आहे? तर हा श्लोक बेसिकली गती आणि जागृती श्री लक्ष्मी असा म्हणून ओळखला जातो. बरोबर आहे. म्हणजे काय? तर जिथे लक्ष्मीचा ऊर्जा प्रवाह होतो तिथे मन पण क्रियाशील होतं, आणि मन जिथं क्रियाशील होतं तिथं लक्ष्मीचा प्रवाह होतो. बरोबर. तुमचं जर मन क्रियाशील नसेल, नुसतं आराम करून राहत असताल तर लक्ष्मी येत नाही. मग लक्ष्मी येण्यासाठी काय पाहिजे? मन कार्यशील पाहिजे. नुसतं मन कार्यशील नाही, शरीर पण कार्यशील असायला हवं. बरोबर. आता आपण याचा अर्थ बघू. श्री सूक्त श्लोक क्रमांक 3. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवीम मुपर्हे श्रीर्मा देवी जुषताम. आता याचा भाषास्तरीय अर्थ कसा आहे? तर अश्वपूर्वाम. अश्वपूर्वाम म्हणजे काय? अश्वांनी. अश्व म्हणजे घोडे. घोड्यांनी पुढे नेली जाणारी. बरोबर. म्हणजे घोड्यांनी म्हणजे घोडे रथाला जोडलेले आहेत, अशा घोड्यांनी पुढे नेली जाणारी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? घोडे लावलेले असतात. कशाला लावतात? रथाला. रथाला घोडे लावल्याने काय होतं? रथाला घोडे लावल्याने काय होतं? काय होतं? वेग मिळतो. घोड्यांना रथाला नेहमी घोडेच लावलेत, हत्ती नाही लावले, किंवा ओझं वाहून नेणारा प्राणी नाही लावला. काय लावलेलं आहे? तर घोडे लावलेले आहेत. घोडे का लावले? कारण ते गतिशील आहेत, फास्ट आहेत. बरोबर. वेगवान आहेत. म्हणजे अश्वपूर्वाम याचा अर्थ अश्वांनी पुढे नेली जाणारी, अर्थात गतिशील आणि वेगवान लक्ष्मी. बरोबर. रथमध्यम याचा अर्थ रथामध्ये विराजमान आहे, वेग गती तयार होते. बरोबर आहे. तर रथामध्ये विराजमान आहे, नियंत्रक आहे, नियामक आहे. रथामध्ये नुसतं विराजमान असून चालतं का? नाही चालत. का? कारण रथामध्ये बसलेला असल्यानंतर तिथे काय असावं लागतं? त्या रथावरती नियंत्रण असावं लागतं, म्हणजे नियामक असावं लागतं, कंट्रोल असावा लागतो. करेक्ट. बरोबर. अर्जुनाचा रथाचा कंट्रोल कोणाच्या हातात होता? कृष्ण भगवंताच्या हातात होता. बरोबर. याचा अर्थ रथमध्यम म्हणजे रथात विराजमान असलेली नियंत्रक, नियामक. बरोबर. पुढचं अक्षर काय आहे? हस्तिनाद प्रबोधिनी. हस्ती म्हणजे हात, नाद म्हणजे आवाज, गर्जना. आता हत्तीचा आवाज नाही म्हणत आपण, हत्तीची गर्जना म्हणतो, सिंहाची गर्जना म्हणतो, कोल्ह्याची गर्जना म्हणतो का? नाही म्हणत. कोल्ह्याची गर्जना म्हणतो का? नाही म्हणत. वंदे मातरम. नाद, हस्तिनाद प्रबोधिनी. हस्ती म्हणजे हाती. हस्तिनाद. हस्तिनाद म्हणजे कोल्ह्यांचा गर्जना नसते, हत्तीची गर्जना असते, सिंहाची गर्जना असते. लांडग्याची म्हणतात का कोणी? लांडग्यांची गर्जना चालली म्हणून. कुत्र्यांची गर्जना चालली असं कधी म्हणतो का आपण? नाही. गर्जना हत्तीची, सिंहाची, वाघाची डरकाळी,
बरोबर आहे ना, शब्दांना अर्थ आहेत ना काहीतरी. बरोबर. मग हे काय सांगतो अर्थ, की हस्तीनाद प्रबोधिनी, हातीच्या गर्जनाने जागृत होणारी. म्हणजेच काय, हत्तीच्या गर्जनाने जागृत होणारी म्हणजे काय, याचा अर्थ होतो, हत्ती कशाचं प्रतीक आहे? हत्ती हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे, सामर्थ्याचं प्रतीक आहे. हत्ती आहे म्हणजे त्याच्याकडे ऐश्वर आहे. गजांत लक्ष्मी योग म्हणजे ऐश्वर्य, अमाप ऐश्वर्य असलेला योग. खरंय. याचा हस्तीनाद प्रबोधिनी म्हणजे हत्तीच्या गर्जनेने जागृत होणारी, याचाच अर्थ ऐश्वर्याने व सामर्थ्याने सजग होणारी. पुढे काय, श्रियम देवीम उपर रहे. उपर रहे, तो उच्चारा रू पण होतो, उपर रुहे किंवा कधी र होतो, पण ते असं पूर्ण र म्हणत नाहीत. उपर रहे म्हणजे र आणि रू या दोन्हीच्या मध्यभागात येतो तो. श्रियम, श्रियम म्हणजे देवीम उपर्यय, अशा त्या देवीला मी आमंत्रित करतो. कुठली देवी? जिला अश्व पुढे नेत आहेत, जी रथामध्ये विराजमान आहे, जिच्या हत्तीच्या गर्जनेने जागृत होणारी आहे. याचा दुसरा अर्थ, गतिशील, वेगवान लक्ष्मी, नियंत्रक आणि नियामक लक्ष्मी, ऐश्वर्य आणि सामर्थ्य असलेली लक्ष्मी, अशा त्या श्रीदेवीला, श्रियम देवीम, अशा त्या श्रीदेवीला उपरहेम म्हणजे मी आमंत्रित करतो. बरोबर. पुढचं वाक्य काय, श्री श्री मा देवी जुषताम म्हणजे ती देवी माझ्यावर प्रसन्न हो. नुसतं आमंत्रित करून काय करायचंय, काही फायदा नाही ना, प्रसन्न झाली पाहिजे ना, आहे की नाही? कॉलेजच्या मुलांना नुसतं मुलींना गुलाब फुल देऊन आनंद आहे का? नाही. ती मुलगी प्रसन्न झाली पाहिजे ना. मग तिला म्हणायचं अश्वपूर्व, असं नका म्हणू, देवी आहे ती, महालक्ष्मी. तिची तुलना आपण कुणाशी करू शकत नाही. ओके. हा, त्या रूपामध्ये बघू शकतो आपण. गृहलक्ष्मी, घरातली बायको म्हणजे गृहलक्ष्मी. बरोबर आहे ना? हं? आपण केरसुनी, झाडू त्यांनाही लक्ष्मी मानतो, त्याचीही पूजा करतो, उंबरठ्याची पूजा करतो, लक्ष्मीला अनेक रूपामध्ये बघतो. बंद कर आपली. काय बंद करू? नाही नाही सर, तुम्हाला. ओके. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मी तुम्हाला बंद करतो थोडा वेळ. म्यूट करतो. म्यूट करा सर प्लीज. हा हा, मुलं आहेत ना माझी घरात. अच्छा, काही हरकत नाही. ओके. होत नाहीये माझ्याकडून म्यूट, तुम्हीच केलं मी तर. करते. येस. छान. गतिशील, वेगवान लक्ष्मी, नियंत्रक, नियामक लक्ष्मी, ऐश्वर्य आणि सामर्थ्यवान लक्ष्मी, त्या श्रीदेवीला मी आमंत्रित करतो. श्री मा देवी जुषदाम, हे देवी, ती देवी माझ्यावर प्रसन्न हो. हा भाषाशास्त्रीय अर्थ झाला. आता संपूर्ण अर्थ काय सांगतो, मी त्या देवीला, मी त्या श्रीदेवीला आमंत्रित करतो, जी अश्वांनी पुढे नेली जाते, अर्थात गती, यश आणि ऊर्जा. अश्व आहेत म्हणजे गती आहे, अश्व आहेत म्हणजे यश आहे, अश्व आहेत म्हणजे ऊर्जा आहे. आपण यश शक्ती कशात मोजतो? हॉर्स पॉवर मध्ये. म्हणजे सगळ्यात जास्त ऊर्जा शक्ती कशात आहे? हॉर्स मध्ये, घोड्यामध्ये. किती HP ची मोटर आहे? तिथे काही घोडे लावलेत का? नाही, पण ती शक्ती आहे. म्हणजे घोड्याची शक्तीमध्ये आपण सगळ्यांना काउंट करतो हॉर्स पॉवर. बरोबर. मग त्या देवीला, जी अश्वानी पुढे नेली जात आहे, जी रथात विराजमान आहे, अर्थात नियंत्रण आणि दिशादर्शक आहे, जी हस्तिनाद प्रबोधिनी आहे, म्हणजे ऐश्वर्य, सामर्थ्य आणि जागृतीचं स्वरूप आहे, त्या देवीची माझ्यावर कृपादृष्टी हो, मी तिला आव्हान करत आहे. ती देवी माझ्यावर प्रसन्न हो. म्हणजे आपण आधी काय करतोय, आव्हान करतोय, तिची स्तुती करतोय, तिची स्तुती करतोय आणि तिला प्रसन्न हो म्हणतोय. घरातल्या कुठल्याही स्त्रीची स्तुती करा आणि तिनं प्रसन्न होऊ द्या. आई असो, बहीण असो, हा, पत्नी असो, आणि मग बघा काय फरक पडतो ते. त्याचं सायंटिफिक कारण सांगतो मी तुम्हाला.
अनेक जागी म्हटलं जातं, आमचे भगवान पण सांगतात की जिथे महिलांना प्राधान्य आहे, थोडासा याच्यातूनच सांगतोय विषय, तर जिथे महिलांना रिस्पेक्ट मिळतो, प्रेम मिळतं, अप्रिसिएशन मिळतं, स्तुती मिळते, थोडक्यात त्यांची इज्जत केली जाते, सिग्निफिकन्स दिली जातो, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. त्या घरामध्ये म्हटलेलं आहे बरं का, लक्ष्मी नांदते. असं लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे आनंद आहे, लक्ष्मी म्हणजे समाधान आहे, लक्ष्मी म्हणजे उत्कर्ष आहे, ऐश्वर आहे, या फिलिंग्स आहेत सगळ्या. श्रीमंतीची भावना आहे. लक्ष्मीचे अनेक अर्थ आहेत. त्या अनेक अर्थावर लक्ष्मी या शब्दाला दुसरा पॅरलल शब्द, दुसरा समांतरित शब्द कुठल्याही भाषेत नाही, भारतीय भाषा सोडल्या तर. भारतीय भाषेमध्ये लक्ष्मीच म्हणतात ना. सो मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो किंवा संस्कृत असो, कन्नड असो, लक्ष्मीच म्हणतात. पण भारतीयपेक्षा पाश्चात्य भाषेत इंग्रजीमध्ये, थोडक्यात चला, इंग्रजीमध्ये कुठलाही शब्द नाहीये त्याला परफेक्ट हाच शब्द आहे असं कुठेही नाहीये. येत आहे लक्षात? ऍक्च्युली काय होतं तुम्हाला सांगतो. आता घरात पुरुष मंडळी असतील तरी त्यांनी ऐकत असतील, चांगली गोष्ट आहे. घरातल्या स्त्रीला इज्जत दिल्याने, किंमत दिल्याने, महत्व दिल्याने, प्रेम दिल्याने, स्तुती केल्याने, रिस्पेक्ट दिल्याने श्रीमंती का वाढते? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सायंटिफिक कारण सांगतो बरं का. मी तुम्हाला थोतांड सांगत नाहीये की येस असं घडतं तसं घडतं मग वरून देव प्रसन्न होतोय, काही नाही. बेसिकली इमोशनल फ्रिक्वेन्सी ही महिलांची जास्त असते पुरुषांपेक्षा. पुरुष थोडासा स्ट्रॉंग असतो इमोशनच्या बाबतीमध्ये, म्हणजे महिला दुबळ्या असतात असं नाही, पण इमोशनल फ्रिक्वेन्सी महिलांची जास्त असते. आणि मनात केलेल्या, विचार केलेल्या कुठल्याही गोष्टीला इमोशनची फ्रिक्वेन्सी नसेल तर ते विचार हे सातत्यात येत नाहीत, वास्तवात येत नाहीत. येतंय लक्षात? म्हणजे आता समजा मी विचार केला की मला श्रीयंत्राचं मेडिटेशन सेंटर बांधायचंय, 20 करोड पाहिजे, मी नुसता विचार करतोय. पण मी ज्यावेळेस त्याला फ्रिक्वेन्सी देईल, वाव 20 करोड श्रीयंत्र मंदिर ये, अशी ज्यावेळेस मी मेडिटेशन सेंटरची कल्पना करेल आणि त्याच्या आनंदाच्या भावनेला जाईल, त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी जास्त वाढलेली असेल. म्हणून काही जण म्हणतात पहा नेहमी की आम्ही चांगला विचार करतो, कधीच घडत नाही, पण वाईट विचार केला की नेमका घडतो. हे माझ्याही बाबतीत घडायचं. आणि मग मी विचार करायचो असं का घडतंय, पण नंतर मला त्याचं उत्तर सापडलं. ज्यावेळेस आपण वाईट विचार करतो ना, त्यावेळेस आपल्या मनात ते निगेटिव्ह इमोशन्स हे खूप इमोशनल लेवलला असतात. ते निगेटिव्ह विचार इमोशनल लेवलला असतात. उदाहरणार्थ ऍक्सिडेंट होईल की काय, अरे बापरे, नुसतं ऍक्सिडेंट होईल की काय म्हटल्या म्हटल्या छातीची धडधड वाढते, घाम फुटतो, सगळं तयार होतं. ऍक्च्युली ऍक्सिडेंट झालेला नसतो, परंतु तुमची इमोशनल फ्रिक्वेन्सी वाढते आणि त्या गोष्टी मग कदाचित खऱ्या घडायची शक्यता असते. पण तेच पॉझिटिव्हच्या बाबतीमध्ये उद्या 10 लाख मिळणार आहे. पहिला प्रश्न मनामध्ये विचाराला 10 लाख मिळणार आहे. जिथं तशी धडधड वाढली होती, ऍक्सिडेंट होतोय का म्हटल्यानंतर, तशी धडधड 10 लाख मिळणार आहेत म्हणून आनंदाची नाही वाढत. हे कुठून मिळणार? इमोशनल फ्रिक्वेन्सी काय? निगेटिव्ह आहे. बरोबर? तुमचा विचार पॉझिटिव्ह आहे. म्हणून आम्ही सांगतो की फक्त विचारांनी काही होत नाही. विचार बनाय शक्ती काही नाही होत, त्याला जर इमोशनल फ्रिक्वेन्सी नसेल तर. म्हणून मी एक पुस्तक पण लिहायला घेतलेलं आहे. फक्त विचारांनी काहीच होत नाही. अख्खं जग सांगतं पॉझिटिव्ह विचार केला की सगळं घडतं. काही नाही घडत. पॉझिटिव्ह विचार सगळेच करतात. पण ते पॉझिटिव्ह विचाराला जर इमोशनल फ्रिक्वेन्सी नसेल तर काहीच होत नाही. आणि ही स्त्रीच्या बाबतीतली, माता भगिनींच्या बाबतीतली इमोशनल फ्रिक्वेन्सी ही जास्त असल्यामुळे, ती जर दुःखी असेल तर त्याची इमोशनल फ्रिक्वेन्सी घरामध्ये व्हायब्रेशन म्हणून लवकर जाते. ती जर कुणाला ओरडत असेल, शिव्या घालत असेल आणि तळतळून घालत असेल तर त्याची इमोशनल फ्रिक्वेन्सी जास्त असते. आणि म्हणून ती जर आनंदात असेल तर घरात इमोशनल फ्रिक्वेन्सी आनंदाची राहते आणि त्या फ्रिक्वेन्सीचा परिणाम हा सगळ्यांवरती होतो. त्यामुळं तुमच्या घरामध्ये बरोबर आनंद व्हायला चालू होतो. बरोबर तुमच्याकडे आपल्या धार्मिक आध्यात्मिक भाषेमध्ये देवाची प्राणप्रतिष्ठा व्हायला लागते. देव तिथे यायला लागतात. का? कारण इमोशनल फ्रिक्वेन्सी ही महिलांची जास्त असल्यामुळे ज्यावेळेस घरातील महिला ही आनंदी असते त्यावेळेस चांगला फरक पडतो. येतंय लक्षात? आणि म्हणून जेवढे कोण पुरुष ऐकत असतील, ऐकत नसतील तर उद्याच्याला त्यांना व्हिडिओ ऐकवा की घरातल्या स्त्रीला, आई असो, बहीण असो, मुलगी असो, पत्नी असो, हिला किंमत द्या, हिला अप्रिशिएट करा, रिस्पेक्ट द्या. तुमच्या घरामध्ये आपोआप सुबत्ता नांदायला लागेल.
लक्ष्मी यायला लागेल. आता काही जण म्हणतील आम्ही बायकोला रोज मारतो पण आमच्याकडे तर पैसे तर खूप येतात, आम्ही बायकोला किंमत करत नाही पण आमच्याकडे पैसे खूप येतात. लक्ष्मी म्हणजे फक्त धन नाही, लक्ष्मी म्हणजे समाधान आहे, लक्ष्मी म्हणजे आनंद आहे, लक्ष्मी म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. खरंच त्या पुरुषांना विथ ड्यू रिस्पेक्ट टू देअर ऑल फिलॉसॉफिकल थॉट्स खरंच विचारायचं ते आनंदी आहेत का, समाधानी आहेत का, आहे ना? म्हणून घरातल्या आज उद्या स्त्रीने पण करू शकतो. घरातल्या स्त्रीला कधी पण किंमत, रिस्पेक्ट, अप्रिसिएशन द्यायला हवं. तेव्हा घरामध्ये खरोखरच लक्ष्मी नांदते. किंवा आपण म्हणतो ना की सुबत्ता, समाधान, आनंद अशा गोष्टी नांदायला लागतो. ठीक आहे. सो इथे काय म्हटलेलं आहे की भावार्थ याचा असा होतो की या श्लोकामध्ये लक्ष्मीच्या, आता भावार्थाकडे बघू आपण, क्रियाशील आणि जागृत रूपाचं प्रगटीकरण आहे. पहिल्या 2 श्लोकामध्ये प्रकाश आणि स्थैर्य होतं. पहिले 2 जे श्लोक झाले ना त्याच्यात प्रकाश होता. पहिला श्लोक होता सूर्याची, सूर्यकिरणाने ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम, त्याच्यामध्ये प्रकाश रूप होतं. दुसऱ्या श्लोकामध्ये स्थैर्य होतं, स्थिरता होती. बरोबर. स्थिरता कशी होती? ताम आव जातवेदो लक्ष्मी मन पगामिनी यस्याम हिरण्यम विंदेयम गामम अश्वम पुरुषाणाम. आपण त्याच्यामध्ये स्थिरतेचा विचार केला. आता या श्लोकामध्ये काय गती आहे, म्हणजे प्रकाश रूपाने आलेली देवी. नंतर आपण स्थैर्य घेतलं आणि तिसऱ्या श्लोकात गती आणि कर्मयोग चालू होतो. कारण अश्व म्हणजे ऊर्जा आहे, शक्ती आहे, प्रेरणा आहे. रथ म्हणजे जीवनयात्रा आहे. हस्तिनाद म्हणजे जागृती आहे, अंतर्मनातील सुप्त शक्तीला, तुमच्या आतील सुप्त शक्तीला आव्हान आहे. आणि म्हणून याचा भावार्थ असा होतो, हे देवी माझ्या जीवनाच्या रथाला दिशा दे आणि माझ्यातील त्या सुप्त शक्ती जागृत कर जे हत्तीसारख्या आहेत. मी फक्त प्रार्थना संपन्नतेसाठी नाही तर ऊर्जेचा योग्य वापर, दिशा, नियंत्रण, नियामक, संतुलन या सगळ्यासाठी होऊ दे, असा याचा भावार्थ आहे. फक्त अर्थपूर्ण हे पाहून चालणार नाही, आपल्याला त्याचा भावार्थ पण बघितला पाहिजे. आलं लक्षात? आता याचा मानसशास्त्रीय विचार केला, मानसशास्त्राप्रमाणे जर अर्थ बघितला तर अश्व किंवा हॉर्स पॉवर म्हटलं की एक मनामध्ये आपोआपच शक्ती येते. बरोबर आहे ना? अश्वपूर्व. ज्यावेळेस अश्वपूर्व म्हणतो आपण त्यावेळेस मनातील विचार प्रेरक होतात. म्हणजे प्रेरक विचारांचं हे प्रतीक आहे. प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये प्रेरणा आहे. प्रेरणा म्हणजे काय? इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मोटिवेशन. मोटिवेशन ठीक आहे. इन्स्पिरेशन आहे, प्रेरणा आहे. तर प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये प्रेरणा आहे. त्या प्रेरणेचे घोडे आहेत आणि ते विस्कळीत धावत आहेत. पण इथं काय सांगतं की रथमध्यम म्हणजे सेल्फ कंट्रोल, अर्थात आपण मनुष्य त्या रथामध्ये बसलेले आपल्या विचारांच्या घोड्यांना योग्य दिशा देतो, असा याच्यातून भावार्थ स्पष्ट होतो. अश्वपूर्वाम रथमध्याम, मनातील प्रेरक विचार, प्रेरणेचे घोडे कधी विस्कळीत धावतात, अशा वेळेस आपल्या विचारांच्या घोड्यांना योग्य दिशा देणं, हे याच्यातून मानसशास्त्रीय अर्थ आहे. हस्तिनाद प्रबोधिनी म्हणजे महान उद्दिष्ट. हस्ती म्हणजे काय? महान आहे. हत्ती मोठा आहे, हत्ती चांगला बडा प्राणी आहे ना हत्ती, है ना? म्हणजे आपले काय आहे? हस्तिनाद प्रबोधिनी म्हणजे महान उद्दिष्ट. काय आहे तुमचं महान उद्दिष्ट? उद्दिष्ट जे तुमचं आहे ना त्याला डबल करा, फरक पडेल. खरंच सांगतोय. त्या टीक्यूएम, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे मॅनेजमेंटमध्ये. तर तिथं सांगतात लो एम बोरिंग, हाय एम सोरिंग. पहिलंच वाक्य आहे टीक्यूएमच्या पॉलिसीमध्ये. लो एम बोरिंग, अरे देवा या महिन्यात 25,000 पाहिजे, संपलं. ते जोक अख्खं 25,000वरती हे करतो. या महिन्यात 5,00,000 पाहिजे, मग 5,00,000साठी घोडे मनाचे पळायला लागतात. तिथं आपण नियंत्रण ठेवायचं, मोठं उद्दिष्ट ठेवून. बरोबर आहे?
म्हणजे हस्तिनाद प्रबोधिनी, महान उद्दिष्टाची जागृती, हत्तीची गर्जना म्हणजे मोठेपणाची जाणीव, आत्मविश्वास, आत्मसन्मान. हत्तीमध्ये आत्मसन्मान आहे असं कुठली एक म्हण आहे सांगा बरं. हत्तीमध्ये सगळ्यात जास्त आत्मसन्मान आहे अशी सांगणारी म्हण कोणती? कोणती म्हण आहे? यस. कोणती म्हण आहे? हाती चलता है. पुढे काय? हाती चलता है, कुत्ते भोंकते हैं. हाती चलता है अपनी चाल, हे एक आहे. हा, हाती चालत राहतो, हाती चालता है, कुत्ते भोंकते हैं. बरोबर. म्हणजे हत्ती काय आहे? तर हत्ती हा मोठेपणाची जाणीव, आत्मविश्वास, आत्मसन्मान. बाकी सगळ्या लोकांना चलो यार, तुम कितना भी भूको, कुत्ते भोगते हजार. बरोबर. तर कितीही कुत्रे भोकू द्या, मला माझं काम सोडायचं नाही. कितीही लोकांनी आरडाओरड करू द्या, मी माझ्या कामावरती फोकस करणार आणि पुढे चालत राहणार. माझं ध्येय कसलं ध्येय आहे? मोठं ध्येय आहे. आणि मोठं ध्येय असल्यावरच लहान लहान चिवचिव चिवचिव बंद होते. तुमचं आत्ताचं जे ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यात दुप्पट, तीनपट, पाचपट ध्येय ठेवा. मग शेजारीन काय म्हटली, ननंद काय म्हटली, भाऊजाई काय म्हटली, सासू काय म्हटली, सून काय म्हटली, बहीण काय म्हटली, दीर काय, जाऊ काय म्हटली, किंवा हे सगळे पुरुषांमध्ये आहे ना. पुरुषामध्ये म्हणजे वडील काय म्हणाले, सासरे काय म्हणाले, भाऊ काय म्हणाला भाऊकीमधून, या सगळ्याचं काही टेन्शन राहत नाही. साडू काय म्हणाला, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम साडूचा असतो. जोक करतोय बरं का. ओके. तर या सगळ्या गोष्टी कशा आहे की तुम्ही गोल मोठा ठेवा. 50,000 कमवताय ना, ठेवा 2.5 लाखाचा गोल ठेवा. मग तुमचं डोकं 2.5 लाखासाठी चालायला लागेल आणि 50 लाखासाठी जे दुःखी होत होतात ते नाही होणार. का? हस्तिनाद प्रबोधिनी. मग तिथं काय करायचंय? अश्वपूर्वाम रथमध्ये म्हणजे घोड्याच्या याच्यावरती आतमध्ये बसून सगळ्या याच्यावरती नियंत्रण करत पुढे जायचं. येतंय लक्षात? कोते भुके हजार, हत्तीची गर्जना म्हणजेच मोठेपणाची जाणीव होते. या श्लोकामध्ये साधकाच्या म्हणजे जो पण हा श्लोक मन लावून मी सांगतोय त्याप्रमाणे अर्थ समजून घेऊन वाटतो ना, तर त्याच्या माने पर्पज अवेअरनेस होतो. आपण पर्पजला खूप महत्व देतो. तुम्ही सगळ्यांनी गोल्स लिहिताना बघितलेला असेल. आपण पर्पज लिहितो. पर्पज पर्पज का लिहितो? कुठल्याही ध्येयाच्या पाठीमागे पर्पज का लिहितो? कारण पर्पज महत्वाचा आहे. 10 करोड पाहिजेत कशाला? मोठा फ्लॅट पाहिजे कशाला? आता आहे त्याच्यात भागत नाही का? रो हाऊस घ्यायचंय कशाला? फार्म हाऊस घ्यायचंय कशाला? कुणाला तरी दाखवायला? लेकरा बाळांसाठी? काय करायचं काय नेमकं ते पाहिजे ना. आहे ना गळ्यामध्ये एक गंठण, नाही 5 तोळ्याचं पाहिजे, 6 लाखाचं कशाला? आहे ना. ओके. तर कशाला हा महत्व आहे. व्हाय व्हाय इट इज इम्पॉर्टंट. बरोबर. म्हणून काय म्हटलेलं आहे की हा श्लोक वाचल्यानंतर तुमचा पर्पजचा अवेअरनेस वाटतो आणि मग लक्षात येतं की व्हाय आय एम हिअर. मी काय महिन्याच्या 25,000साठी जन्माला आलोय का? 50,000साठी जन्माला आलोय का? 1 लाखासाठी जन्माला आलोय का? जेवढं काय तुमचं इन्कम आहे फक्त तेवढ्यासाठीच तुम्ही आलात का? काही हरकत नाही, चालतंय. ओके. तर फक्त काय एवढ्या छोट्या गोष्टीसाठी जन्माला आलाय का? नाहीये. काहीतरी मोठं ध्येय आहे. आतापर्यंत दुःख भोगलं, कशासाठी भोगलं? आतापर्यंत खूप त्रास झाला. पण तो कशासाठी? देअर इज नो एरर, ओन्ली लर्निंग. काहीतरी तुम्हाला लर्निंग झालेलं आहे आणि ते लर्निंग तुम्हाला समाजाला द्यायचंय. हे मोठं ध्येय ठेवायचंय. येतंय लक्षात? म्हणून व्हाय एम आय हिअर? मी जन्माला कशासाठी आलोय? सकाळी ऑफिसला जायचं, टिफिन घेऊन जायचं, दुपारी जेवायचं, रात्री घरी यायचं, बायकोसोबत कॉफी प्यायची, संध्याकाळी भाजी आणायला जायचं, घरी यायचं, झोपायचं. वाटलंच रात्री तर उन्हाळा असेल तर थोडा आईस्क्रीम खायला जायचं, हिवाळा असेल तर 2-2 खायचे. जे काही इच्छा असतील संपलं. रात्री झोपायचं, सकाळी उठायचं.
इज दिस द लाईफ? व्हाय आई एम हियर? है ना? कुछ तो बडा, कुछ तो करना है ना, बडा समजो छोटा समजो. आणि म्हणून हा श्लोक मनाची प्रेरणा वाढवतो, प्रोक्रॉस्टिनेशन कमी करतो. थोडक्यात काय माहितीये का? प्रोक्रॉस्टिनेशन म्हणजे ढकल, पुढे ढकलणं. अरे यार, नळाचा पाईप लूज होतोय, लिकेज होतोय, जाऊ दे करू. किती मिनिटाचं काम असतंय. आता एवढ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत की जगामध्ये तुम्ही कुठल्याही देशातलं काहीही मागितलं तरी तुम्हाला इथं मिळेल, त्याचं कॉन्टॅक्ट मिळतील, इतक्या फॅसिलिटीज आहेत. जस्ट डायलला कॉल केला 10 हे येतील. पण नाही, प्रोक्रॉस्टिनेशन. कोरोनानंतर खिडकीची काच तुटली, कोरोनानंतर 6-6 महिने त्या काचेकडे, अरे यार करायचे, खिडकी बंद करताना बघायचं. व्हॉट इज दिस? दिस इज प्रोक्रॉस्टिनेशन. चाल ढकल. माहिती आहे की ही ऍड टाकली तर आपल्याला काहीतरी होणार आहे, हे आपण वर्कआउट होणार आहे, हे सगळं माहिती असताना पण न करणं म्हणजे प्रोक्रॉस्टिनेशन. आणि म्हणून हा श्लोक मानसिक दृष्ट्या मनाची प्रेरणा वाढवतो, प्रोक्रॉस्टिनेशन अवॉइड करतो. कारण इथं तुमचं गोल, तुमचं ध्येय हे मांजरीवरून हत्तीवर जात. बघा, आता मी काय म्हटलं तुम्हाला लक्षात घ्या. तुमचं ध्येय मांजरीवरून हत्तीवर जात. येतंय लक्षात? म्हणजे किती पटीनं ध्येय वाढवायचं. ठीक आहे. आता ठीक आहे, अचिव्हेबल ध्येय पाहिजे. हा बरोबर आहे, अचिव्हेबल आहे. त्याला स्टेप बाय स्टेप करा ना. किंवा आता तुमचं 50,000 कमवत आहे, मग पुढल्या महिन्यात 70,000 कमवू बाबा. त्याच्या पुढच्या महिन्यात 90,000 कमवू. हा, 1.6% वाढवायचं, फक्त 1.6 मल्टिप्लाय करायचं, तेवढंच गोल ठेवायचं. 20,000 कमवणारा मनुष्य फक्त 1.618 दर महिन्याला वाढवत गेला तर 1 करोड टोटल उत्पन्न होतं. मी काय म्हटलं लक्षात घ्या. फक्त 1.6%नी, म्हणजे आता तुम्ही 10,000 कमवत असाल तर पुढल्या महिन्यात 16,000 कमवायचे. 16,000 वरून त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 16 गुणिले 1.6 म्हणजे 16 एका सगळा 16 की 96, 25-30, 25-26,000 साधारण. त्याला 1.6 नाही. यू विल गो टू 1 CR. करून बघा, 20,000 वरून तुम्ही 1 कोटीवर जाताय की नाही. बरोबर. पण त्यासाठी काय पाहिजे? हस्तिनाद प्रबोधिनी, हस्तीसारखं मोठं ध्येय ठेवलं पाहिजे. आणि आपल्या मनाच्या या शरीराच्या रथातील आपल्या मनाचे जे घोडे आहेत, जे इकडे तिकडे हुंदडत आहेत, त्या रथामध्ये आपण बसून नियंत्रण आणि गती, नियमक नियंत्रण आणि गती दोन्ही वाढवलं पाहिजे. म्हणून अश्वपूर्वाम रथ मध्याम हस्तिनाद प्रबोधिनी, या सगळ्या गोष्टीसाठी आपण लक्ष्मीला स्वतःच्या आतमध्ये बघायला सांगतो नेहमी. बरोबर. ठीक आहे. सो आता याचा साऊंड रेझोनन्स बघू आपण. याच्यातील 2-4-3-4-5 शब्द महत्वाचे आहेत. साऊंड रेझोनन्स मध्ये बघितले तर ध्वनी ऊर्जेप्रमाणे अश्वपूर्वाम, हा अश्व मधला श्व जो आहे तो मणिपूर चक्राला ऍक्टिव्ह करतो. अश्वपूर्वाम म्हटलंय की तुम्ही बघा, म्हणा तुम्ही अश्वपूर्वाम. श कुठून येतो? बेंबीच्या देठापासून येतो, पोटातून श चा उच्चार येतो. अश्व. अश्व म्हणताना तुम्ही पोट बाहेर काढून बघा, अश्व होत नाही. अश्व म्हणताना बरोबर पोटाला झटकाच बसतो. म्हणजे इथं अश्वपूर्वाम. करून बघा, सगळ्यांनी करून बघा, माझ्यावर विश्वास नका ठेवू, तुम्ही स्वतः करून बघा. म्हणा तुम्ही अश्वपूर्वाम. अश्वपूर्वाम म्हणताना पोटाला बारीक, म्हणजे मणिपूर चक्र हे तिथं व्हायब्रेशन्स होतात. अश्वपूर्वाम, रथमध्याम. बरोबर. त्याच्यामुळे तसंच रथ आणि ध्या, रथ ध्या, रथमध्याम म्हटल्यानंतर जसं मी सांगितलेलं आहे, जिथे जिथे नासिकेतून स्वर येतो तिथे तिथे आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होतं. मी खूप माहिती देतोय बरं का तुम्हाला, जे समजण्यावाले समज गए. अनुस्वार ज्यावेळेस असतो त्यावेळेस आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होतं. मग रथमध्याम म्हणताना आज्ञाचक्रावरती परिणाम होतो. साऊंड इफेक्ट सांगतोय मी तुम्हाला. त्याच्यामुळे काय होतं? दिशादर्शन, बुद्धिमत्ता, हस्तिनाद प्रबोधिनी. आता याच्यातला हस्तिना हा शब्द बाजूला ठेवा, दिनीम हा शब्द बाजूला ठेवा. हस्तिना द प्रबो हे शब्द थोडेसे कंठस्थ आहेत, म्हणजे इथून आवाज येतो. द प्रबो.
हस्तिनाद प्रबोधिनी, कंठावरती त्याचा इफेक्ट होतो. येत आहे लक्षात? कंठावरती झाल्यामुळे सामर्थ्य, संवाद शक्ती, लोकांशी कसं बोलणं हे सगळं ऍक्टिव्ह होतं. श्रियम देवी अर्थात हृदय चक्रावरती आहे. जुषताम शंच कंपन, परत जुषताम हा सहस्रार चक्राला ऍक्टिव्ह करतो. म्हणजे हे सगळे व्हायब्रेशन्स आहेत ना, हे आपल्या वेगवेगळ्या चक्रांवरती ऍक्टिव्हेशन करतात. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी श्रियम देवी मुपरहे श्रीर्मा देवी जुषताम. आता बघा, एवढं सगळं ऐकल्यानंतर उद्याच्याला हा श्लोक वाचायला घेतलात की तुम्हाला बरोबर तो इफेक्ट जाणवेल. बरोबर. हस्तिनाद प्रबोधिनी ऍक्च्युली या शब्दात एक लय आहे, ते हस्तिनाद प्रबोधिनी. आता अर्थ समजल्यानंतर याच्यामध्ये एक जागृतीचा लय तयार होतो. अवेअरनेस, जागृती, अवेकनिंग. बरोबर. हा लय तयार होतो. जर जप करताना आपण योग्य स्वर आणि गती ठेवली तर त्याचा एक आरोह तयार होतो. म्हणजे काय? आरोह तयार होतो म्हणजे एनर्जी सिंक्रोनायझेशन होतं. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी श्रियम देवी उपरहे श्रीर्मा देवी जुषताम. बरोबर. तर असा हा परिणाम आहे. खूप चांगले व्हायब्रेशन्स तयार होतात. आता याचा आपण न्यूरोबायोलॉजिकल इफेक्ट बघू, सायंटिफिक अनालिसिस. तर बेसिकली काय की अश्वपूर्वाम रथमध्याम उच्चारताना अश्वपूर्वाम रथमध्याम याच्यामध्ये वायू प्रवाह, आता तुम्ही जस्ट बारीक मी सांगतोय म्हणून तुमच्या लक्षात येईल, नसता आपण जस्ट म्हणत असतो अश्वपूर्वाम रथमध्याम श्रीरामादेवी योजना. ती बिचारी लक्ष्मी देवी पण बसली असेल तर ती कंटाळून जाईल, काय बडबड करायला की म्हणून, खरोखरच समोर बसली असली तरी. असं नका म्हणू. ओके. ओम हिरण्यवर्ण वायू सूरज चंद्र मिलन लक्ष्मी जातवेद लक्ष्मण गाम शुभ्र शुभ्र व्रतमध्ये श्रीम देव बरे श्रीमादेव. काय उच्चारातून बायोलॉजिकल चेंजेस होतात, व्हायब्रेशन्स तयार होतात. बरोबर. अश्वपूर्वाम रथमध्याम हा उच्चार करताना जिभेचा वायू प्रवाह वेगवान होतो. येते लक्षात? त्याच्यामुळं मेंदू मधील रास सिस्टीम म्हणतात त्याला. त्याला काहीतरी रेटिक्युलर का रेक्टिक्युलर असं काहीतरी नाव आहे. तर रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टम ही जागृत होते. अर्थात अवेअरनेस आणि फोकस नियंत्रण करतो. हस्तिनाद प्रबोधिनी या दीर्घ उच्चारात ऍड्रेनिल बॅलन्स होतात, म्हणजेच एनर्जी अपलिफ्ट होते. हस्तिनाद प्रबोधिनी. बरोबर. त्याच्या पुढे श्रियम देवी उपरहे या भागात अनुस्वार श्वासोश्वासाशी जोडला जातो, त्यामुळं पॅरासिम्पॅथेटिक टोन टिकून राहतो. म्हणजेच त्या गतीमध्येही शांती असते. बघा, गती असणं आणि गतीमध्ये शांती असणं याचा अर्थ लक्षात येतो. एक कुठली तरी तुम्ही जुनी गाडी घेतली आणि त्याच्यातून गाडी जोरजोरात पळवताय, तिथं गती आहे, शांती नाही आहे. पण काही गाड्या अशा येतात, फोर व्हीलर समजा घेतल्या, तर त्याच्यात तुमची गती असली तरी त्याच्यात शांत राहतं. म्हणतात ना काही जण, पोटातलं पाणी पण हालत नाही त्या गाडी चालवताना किंवा त्या गाडीत बसल्यानंतर. ती गती आणि शांती आहे. बरोबर. त्याच्यामुळं हा श्लोक डायनॅमिक मेडिटेशन म्हणून ओळखला जातो, जिथे शरीरही सक्रिय होतं आणि मन शांत असतं. शरीर सक्रिय असणं आणि मन शांत असणं, ऍक्च्युली माइंड अँड बॉडी इज कनेक्टेड. मन विचलित असताना शरीर विचलित होतच असतं. पण हा श्लोक नेमका शरीर सक्रिय असताना मनाला शांत ठेवतो. येते लक्षात? बा. त्याच्यानंतर याचा ऊर्जा सारांश बघितला तर याच्यामध्ये तत्व वायूचं तत्व आहे. मणिपूर चक्रामुळे असल्यामुळे अग्नीचं तत्व आहे. आपण प्रसार खूप मोठा वाढवतोय त्याचा म्हणून आकाश तत्व आहे. याच्यामध्ये भावना कोणत्या आहेत? याच्यात प्रेरणा आहे, आत्मविश्वास आहे, दिशा आहे. प्रेरणा कशामुळे? अश्वपूर्वम. आत्मविश्वास हस्तिनाद प्रबोधिनी आणि दिशा रथ मध्याम हस्तिनाद प्रभू. रथ मध्याम बरोबर, म्हणजे दिशा, नियंत्रण आहे आपलं, नियामक आहे. या सगळ्या चक्राची सक्रियता बघितली तर मणिपूर, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार चक्रावर थोडासा मानसिक प्रभाव याच्यावरती कृतिशक्ती वाढते, भीती कमी होते.
शारीरिक प्रभाव, ऑक्सिजन पुरवठावर हृदयाची शारीरिक क्षमता वाढते. स्मार्ट वॉच असेल तर घाला, त्याच्यावरती स्मार्ट वॉच वरती ऑक्सिजन पर्सेंटेज दिसत असतं. हा श्लोक म्हणायच्या आधी ऑक्सिजन लेवल बघा आणि श्लोक म्हटल्यानंतर ऑक्सिजन लेवल बघा. ठीक आहे. काही सायंटिफिक प्रकार उगीच करू नका. काही म्हणजे मी काय डॉक्टर नाहीये, त्याच्यामुळे मी गॅरंटेड हे असं होणारच म्हणून सांगायला. पण फरक नक्कीच पडत असतो. तुम्हाला ते जाणवतं ना, बाकी सगळ्यांना जाऊ द्या. ओके. आध्यात्मिक प्रभाव बघितला तर याच्यामध्ये चेतनेचा विस्तार होतो आणि आत्मजागृती होते. बरोबर. असं म्हणतात की जेव्हा मनाला थकवा खूप आलेला असतो आणि पुन्हा ऊर्जा हवी असते, त्यावेळेस डोळे मिटायचे, कल्पना करायची की एक सुवर्ण रथ आहे, त्यात लक्ष्मी देवी विराजमान बसलेली आहे. त्या रथाचे घोडे खूप जोरात धावत आहेत, पण स्थिर आणि लयीमध्ये. घोडे उधळत नाहीये, स्थिर आणि लयीत देवता आहे. त्या देवीच्या हातात लगाम धरून सर्व काहीतरी नियंत्रण करत आहे. तुमच्या जीवनाच्या रथालाही ती योग्य दिशा देत आहे. काय करायचं? ज्या ज्या वेळेस कधी थकवा आलेला असेल, त्या वेळेस मनामध्ये हा विचार करायचा आणि पूर्णपणे हे मन नियंत्रित असलेलं, गती असलेलं, पण शांतता असलेला स्वतःच्या आयुष्याचा मोठे ध्येय असलेला रथ बघायचा. कुठं चाललाय रथ? नियंत्रित शांत रथ, मोठे ध्येय घेऊन. बरोबर? आलं लक्षात? आय होप आला असेल. ठीक आहे. काही शंका आहे का? काही शंका नाही. याचे दोनच अर्थ होतात. एक तर काहीच नाही समजलं किंवा सगळं समजलंय. कुठे आहोत आपण? काहीच नाही समजलेलं आहोत का सगळं समजलं याला आहोत? बोला बोला. सगळं समजलं सर. वाव, ग्रेट, मस्त. सगळ्यांना समजलं का सगळं? समजलं सर. व्हेरी नाईस. छान. उद्याच्याला आपला क्लास नाहीये, कारण कारण की आपण उद्याच्याला सगळेजण ज्यांना शक्य आहे त्यांनी या, पण उद्या आपण याला आहोत. कुठे? उद्या दीपोत्सव आहे, दीपोत्सव. त्याच्यामुळे श्रीयंत्रावरती दीप प्रज्वलन करणार आहोत. सगळ्यांना त्यांच्या विश लिहायला लागणार आहोत आणि विश लिहून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या विश प्रमाणे सगळ्यांनी सगळ्यांच्या विश पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. आलं लक्षात? हो सर. हा, तर उद्याच्याला ज्यांना शक्य आहे त्यांनी संधी सोडू नका. आणि मी लिहिलेलं आहे की कंडिशनल. कंडिशनल म्हणजे ज्यांना काही गोष्टी करायच्या असतील त्यांच्यासाठी एक श्रीयंत्र आपण देणार आहोत. सर ते आम्हाला लाईव्ह पाहता येईल का जर येणं शक्य नसेल तर? लाईव्ह पाहण्यासाठी तुमच्याच पैकी कोणाला तरी सांगा. तिथे कोण येणार असेल तर हा, व्हिडिओ वगैरे कारण कुणाला तरी सांगा. अंबिका मॅडम मी विचारत होत्या. आणि श्रीयंत्र कोणते मिळणार आहे बोललात? असं कागदावरचं प्रिंटेड श्रीयंत्र असणार आहे. आमचा एक उपक्रम आहे, ऍक्च्युली 26 जानेवारी पासून तो चालू केला होता. एक दिवा श्रीमंतीचा. एक दिवा श्रीमंतीचा म्हणजे तो श्रीयंत्र घ्यायचं, त्याला लॅमिनेट करून घ्यायचं. आम्ही प्रिंटआउट देतो. त्याच्यावरती लॅमिनेट केल्यानंतर त्याच्यावरती तो जिथं दिव्याचं चित्र आहे तिथे दिवा ठेवायचा आणि मग आता बरेच दिवस झालं, मध्यंतरी माझ्याच काही इश्यूमुळे मला नाही जमलं, पण आता आपण ते चालू करणार आहोत की दर शुक्रवारी एक मेडिटेशन ठेवणार आहोत. मग आम्ही आता म्हणजे मला तर जमणार नाही यायला, मग मला कसं मिळेल ते? बघून तर असं ठीक ते आहे. श्रीयंत्र देणार आहोत श्रीमंत भारत निर्मिती अभियाना अंतर्गत.
म्हणजे आपलं उद्दिष्ट माझं आणि प्राची मॅडमचं गेल्या वाटतं, तर उद्दिष्ट हेच आहे की श्रीमंत भारत निर्मिती अभियान, मेक इंडिया रिच मिशन, जेणेकरून आम्ही भारतातील सगळ्या लोकांना श्रीमंतीचं मार्गदर्शन करू. श्रीमंत भारत निर्मिती अभियान म्हणजे आम्ही श्रीमंत करणार नाहीये, तर श्रीमंत होण्यासाठीचं मार्गदर्शन. आणि तो मार्ग कशाचा आहे, तर अध्यात्मातून श्रीमंतीकडे. आता बघा ना, श्री सुक्त हे लक्ष्मीचं सुक्त म्हणून काही लोक नाही नाही ते काय तसं काही नसतं, लक्ष्मी देवी कुठं असते का. पण आता ज्या प्रकारे मी श्री सुक्ताचा अर्थ तुम्हाला सांगतोय त्याच्यावरून तुमच्याही लक्षात आलं असेल की हे बेसिकली सायंटिफिक आहे. जेव्हा हे श्री सुक्त वाचतो त्यावेळेस तुमच्या मनावरती, विचारांवरती, भावनांवरती परिणाम व्हायला लागतो. बरोबर आहे का. आणि म्हणून आचरण पण सुधारतं. बोला मॅडम, प्रीती मॅडम, येते लक्षात. आणि म्हणून ते फायदेशीर जास्त त्याच्यामुळे आहे. मग आपल्याला असं चालू करायचं आहे. यस आदित्य मॅम, आपल्याला असं चालू करायचं आहे की दर शुक्रवारी काहीतरी एक 7:30 वाजता संध्याकाळी, म्हणजे सगळे घरी येऊन चहा पिऊन बसल्यानंतर 7:30च्या सुमारास एक छोटस मेडिटेशन, एक 21 मिनिटाचं 25 मिनिटाचं असं काहीतरी आपण घेणार. ठीक आहे, असं मेडिटेशन आपण घेणार आहोत श्रीमंत भारत निर्मिती अभियानाच्या अंतर्गत. आणि ते नॉमिनल अमाऊंट वरती पेड. पेड कशासाठी, कारण त्याच्यामुळे लोक येतील. फुकट म्हटले की जाऊ दे ना असं होतं. खूप काय हजारो रुपये फीस ठेवणार नाही. बरोबर. तर तसं नॉमिनल फीस मध्ये 4 मेडिटेशन्स मिळते लक्ष्मीचे, किंवा त्याच्यात टीचिंगही असतील. मेडिटेशन हेच असतील असं नाही, लक्ष्मीचेच असतील असं नाही, कुठलेही असू शकतात. तुमच्यातली इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, पराशक्ती जागृत करण्यासाठी, किंवा अजून काही वेगवेगळे प्रॉब्लेम्सला ओव्हरटेक करण्यासाठी. मनी मेडिटेशन्स मध्यंतरी आम्ही सकाळी घ्यायचो, मंगळवार शुक्रवार. तर असे माझ्याकडे ऑलरेडी 150 पैशाविषयीचे, श्रीमंतीविषयीचे मेडिटेशन ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. आणि ते मी देणार नाही, मी दुसरे देणार आहे आता, म्हणजे आम्ही देणार आहोत. बघू, उद्या हे सगळं सांगणारच आहे. तर मला वाटतं आता आपण साधना चालू करूया. इज एव्हरीबडी रेडी? सगळे रेडी आहेत का? यस, काही थम्सअप हे ते दाखवा. रेडी, चालू करायचे. यस, संपुटिक श्री सुक्त साधना चालू करू आपण. थँक्यू. श्री सांपुटिक श्री सुक्त. ओम. सगळ्यांनी दिवा लावून पाणी घेऊन बसलेले आहेत ना. साधनेला बसताना नेहमी पाणी आणि दिवा, जल, अग्नी, ठीक आहे, घेतलेलं आहे असं समजून. हे 3 चौकोन असलेलं कोण आहे हो? चालू करू आपण. ओम श्री महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्म्यै नमः. ओम दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः. दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदा चित्ता. ओम दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्म्यै नमः. ओम ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं
यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्चं पुरुषानहम् दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ अश्वपूर्वारथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहृये श्रीर्मा देवी जुषतां दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपर्ढये श्रियं दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। तुझे पता है सिर्फ 10 साल इन्वेस्ट श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वानिर्णुत मे गृहात् दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ गन्ध
सर्वद्वारां दुराधर्षा दित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपरिये श्रियम् दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशिमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रिश्रयतां यशः दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस्मे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आर्द्रां यक्करिणीं यष्टिं सुवर्णाभेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वानविन्देयं पुरुषानहं दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ यः शुचिः प्रयतो भूत्वा जुह्याराजमन्वहम् सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकामः सततं जपेत् दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्री
ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। श्रीमहालक्ष्म्यार्पणम् अस्तु। शांत बसा. लक्ष श्वासावरती ठेवा. संपूर्ण लक्ष श्वासावरती. आपलं ध्येय आठवा. तुमचं ध्येय काय आहे? व्हॉट यू वॉन्ट. तर जे काही तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे, मासिक उत्पन्न असो, एखादी फिक्स अमाऊंट असो किंवा एखादं काम होणं असो, त्या ध्येयाला अनेक पटींनी वाढवा. मला जेवढ्या पटीने वाढवता येईल तेवढ्या पटीने, पण एकदम अचिवेबल वाटावं, पण खूपच असं कमी ठेवायचं नाहीये. ध्येयाला मोठं करा. तुम्हाला आता 2 लाख महिना पाहिजे असेल तर 20 लाखावर घेऊन जा. तुम्हाला आता 50,000 पाहिजे असतील 5 लाखावर घेऊन जा. तुम्हाला जेवढी काय रक्कम हवी आहे त्याला वाढवा. मोठं ध्येय करा. आता ते ध्येय प्राप्ती करण्यासाठीच तुमचं पर्पज महत्वाचं आहे. त्या पर्पजावर जे कशासाठी हवं आहे ते पाहायचं आहे. त्याच्यासाठी आपल्या हृदयस्थानात बघा की तुम्हाला त्याच्याविषयी किती मोटिवेशन आहे. मला जी काय रक्कम अचीव करायची आहे, जे काही ध्येय अचीव करायचं आहे, त्याच्यामध्ये तुमची किती इच्छाशक्ती, प्रेरणा किती आहे, मोटिवेशन किती आहे. हाऊ यू आर मोटिवेटेड, त्याचा भाग बघा. हृदयस्थानामध्ये त्या मोटिवेशनचा, त्या प्रेरणेचा भाग हृदयस्थानापासून खाली बघायचा आहे चित्तामध्ये. चित्त म्हणजे मणिपूर चक्रामध्ये एक्झॅक्टली नाभी स्थानावर बघायचा आहे की 10 पैकी तो किती आहे. मी आता जे ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येयाचं सर्कल किती मोठं आहे बघायचं आहे. 10 म्हणजे पूर्ण मोठं. 5 वाटत असेल, जेवढं काय वाटतंय तेवढं चक्र धरा. जे तुमच्या आतमध्ये ती प्रेरणा तेवढी आहे असा विचार करायचा आहे. आता त्या प्रेरणेला आपणाला हळूच मोठं करायचं आहे. ती आपल्यातली प्रेरणा ती आपणाला वाढवायची आहे. त्या प्रेरणेला जितकी काय आपणाला प्रेरणा असेल ती प्रेरणा आपणाला वाढवायची आहे. आणि त्याच्यासाठी ती प्रेरणा वाढवण्यासाठी आपणाला लक्ष्मीनारायणांना आमंत्रण द्यायचं आहे. लक्ष्मीनारायणाला सांगायचं आहे की माझ्यातली ती प्रेरणा वाढव. आपल्यातली प्रेरणा वाढण्यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनातली ती प्रेरणा वाढताना बघायची आहे. देवी असं पाहायचं आहे की साक्षात देवी तुम्हाला येऊन तुमच्यातली प्रेरणा वाढवणार आहे असं बघायचं आहे. जसा जसा एक एक शंख वाजेल तशी तशी ती प्रेरणा वाढताना बघा.
परत शंखनादाने प्रेरणा वाढताना बघायची आहे. तुमच्या चित्तामध्ये नाभी स्थानाजवळ तुमचं जे ध्येय आहे ते ध्येयाची प्रेरणा वाढवायची आहे. प्रत्येक शंखनादासोबत ती वाढवायची आहे. तुमच्या प्रेरणेचा पिवळा गोळा मोठा मोठा होत आहे मणिपूर चक्रामध्ये, असं पाहायचं आहे. प्रत्येक शंखनादासोबत प्रेरणा वाढलेली पाहायची आहे. पूर्णपणे 100% गोळा भरायचा आहे. आणि तो पूर्ण पिवळा प्रकाश, ही प्रेरणा आपल्या पूर्ण मनामध्ये, शरीरामध्ये, नाभिस्थळापासून वर जाताना बघायची आहे. तो हायेस्ट मोटिवेशन नाव, 100% मोटिवेशन. तुम्ही आता तुमचं ध्येय मोठं ठरवलेलं आहे आणि त्या मोठ्या ध्येयासाठी प्रेरणा पण तुमची मोठी झालेली आहे. तुम्ही फुल्ली मोटिवेटेड आहात असं पाहायचं आहे. आता आतील प्रेरणेला आपल्या मनाचे पुढे, आपल्या मनातील कशा आहे, हे सगळे कसे फिरत आहे, इकडे तिकडे उंदडत आहे, हे पाहायचं आहे. मनातल्या मनात बघा की तुमच्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठीचे सगळे कार्य हे इकडं तिकडं चाललेलं आहे. ते सगळं इकडं तिकडं चाललेलं कार्य आपणाला एका दिशेला न्यायचं आहे. ते सगळे मनाचे घोडे, ज्याच्यामध्ये राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, क्रोध असेल, वेगवेगळ्या भावना असतील, दुःख असेल, चिंता असेल, स्ट्रेस असेल, आणि या सगळ्या कषायामुळे इकडे तिकडे जाणारे घोडे, मनाचे घोडे हृदयस्थानामध्ये बघा. तुमच्या हृदयस्थानामध्ये बघा. हृदयस्थानामध्ये रथ पहा. त्या रथामध्ये असलेली महालक्ष्मी पहा. आपल्या मनातच आपली लक्ष्मी देवी आहे. प्रत्येकाची लक्ष्मी देवी त्याच्या मनात आहे. आणि त्या लक्ष्मी देवीच्या हातामध्ये आता तुमच्या मनाचे पंच इंद्रियामुळे इकडे तिकडे वाहत जाणारे घोडे, इंद्रियाला नियंत्रण करत, इंद्रियातून तयार होणाऱ्या मोहाला नियंत्रण करत, तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी रथमध्याम माता लक्ष्मी ही त्या सर्व घोड्यांना नियंत्रण करत आहे. पहा, सर्व घोड्यांना नियंत्रण करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता की तुमच्या भोवतालचे 5 ज्ञानेंद्रियाचे घोडे आता श्री लक्ष्मी देवी, तुमच्या आतील लक्ष्मी देवी, तुमच्या हृदयस्थानात असलेल्या लक्ष्मी देवीने नियंत्रणात आणले. देवीला थँक्यू म्हणा. आई थँक्यू, धन्यवाद आई. हे आमच्या मनाचे सगळे घोडे तू कंट्रोल केलेस, कारण आम्ही तुला पूर्ण शरण आलेलो आहोत. विमानस्ते ब्रह्माणि रूपधारिणि कौशाम्बक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते. त्या नारायणीला नमस्कार करा, त्या देवीला नमस्कार करा. हे नारायणी, हे रथ मध्यम असलेली, अश्व तुझ्या हातात आता तू नियंत्रणात घेतलेली, माझ्या महान उद्दिष्टाची माझ्यातली जागृती करणारी ही देवी, तुला साष्टांग प्रणाम. तू माझ्या हृदयातच आहेस, तू माझ्या आतमध्ये आहेस याची मला जाणीव झालेली आहे. आणि त्यामुळे माझ्या सगळ्या भावनांवर आता तुझं नियंत्रण आहे. माझ्या सगळ्या मनाच्या घोड्यांवरती आता तू नियंत्रण केलेलं आहे. आणि म्हणून माझी मनाची दिशा ही नियामक आणि नियंत्रक झालेली आहे. आता अशीच तुझी कृपा राहू दे. आणि मी जे काय तुझ्या कृपेने जे मोठं ध्येय ठेवलेलं आहे, गजांत ध्येय ठेवलेलं आहे, हस्तिनाद प्रभू विधींसारखं ध्येय ठेवलेलं आहे, त्या ध्येयाला तुझा आशीर्वाद आहे.
अशी महान देवी, शंखचक्र गदा युक्त असलेली देवी ही अजून कुठे नाही. तुमच्या हृदयात तिला पहा. अश्वपूर्वाम रथमद्याम हस्तिनाद प्रबोधिनी श्रियम देवी मुपरे श्री महादेवी जोश. आई, मी तुला प्रार्थना केली, माझ्या हृदयात स्थापन झालीस. आता माझ्या मनाचा पूर्ण नियंत्रण, पूर्ण नियमन तुझ्याकडे देत आहे. आणि तू माझ्या मनाला नियंत्रणात ठेवून तूच सगळीकडे, माझं जे मोठं ध्येय आहे ते पण तूच आहेस, माझं मन पण तूच आहेस. नारायणी, अगं तूच आहेस हे सगळं. तूच माझी आई आहेस. तू सगळं पहा आणि मला या जीवनाचं सार्थक कर. या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद भरभरून वाहून शेवटी तुझ्या नारायण धाम मध्ये येऊन मला मोक्ष प्राप्त हो, वैकुंठाला येऊ. मनातल्या मनात देवीला खूप हृदयस्थानामध्ये नमस्कार करा. समोर कुठेही नाही, तुमच्या हृदयामध्ये नमस्कार करा. शी इज इन युअर हार्ट. अनाथ चक्रामध्ये शरण आलो आहोत. शंखचक्र गदा हस्ता असलेली तू, प्रथमध्यात असलेली हस्तिनाद प्रबोधिनी, मी तुला आव्हान केलं तर तुझी अशीच माझ्यावर कृपा. देवीच्या कृपेने जसं जसं ती तुमचं सगळं नियंत्रण घेतलेलं आहे, तुमचा रथ हा तुमच्या ध्येयाकडे चाललेला आहे. पहा, जे काही तुम्ही ध्येय प्लॅन केलेलं आहे, जे काही तुम्ही विचार केलेला आहे, त्या ध्येयाकडे तुम्ही चाललेले आहात. तुमच्या मनाचा, विचारांचा, भावनांचा, कर्माचा, कार्याचा, उच्चाराचा सगळा रथ हा तुमच्या ध्येयाकडे चाललाय. महाविद्ये श्रद्धे पुष्टि स्वदे ध्रुवे महारात्रि महाविद्ये नारायणी नमोस्तुते. आणि तुम्ही पाहताय तुमच्या समोर तुमचं जे ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे त्या तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेले बघा. डोळे डावीकडे वळवायचे आहे, मान सरळ ठेवायचे आणि ते घडत असलेलं बघायचं आहे. नारायणी नमोस्तुते. ते पूर्ण तुमचं ध्येय घडत असलेलं तुम्हाला पाहायचं आहे. ती तुमच्या इच्छा पूर्ण झालेली पाहायची आहे. तुम्हाला जे काय तुम्ही मागितलं होतं ते संपूर्णपणे पूर्ण झालेलं आहे. लोक काय म्हणतायत, किती तुम्हाला अप्रिशिएट करत आहेत, किती तुमची स्तुती करत आहेत, या सगळ्या गोष्टी पहा आणि हे सगळं ध्येय पूर्ण करून दिल्याबद्दल आईचे मनातल्या मनात आभार माना. थँक्यू आई. मनातल्या मनात आईला आरती करा, स्तुती करा, आईला आरतीचा मान द्या मनातल्या मनामध्ये. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम कुंडलीकाक्षे मंगलाय तनोहरि. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. आईला प्रणाम करा.
तुमचं ध्येय प्राप्त झाल्याबद्दल धन्यवाद द्या. आणि आता शांत चित्ताने, प्रसन्न अंतःकरणाने, चेहऱ्यावर स्मित हास्य करत हळूहळू डोळे उघडा. स्पीचलेस, काही हरकत नाही, आपण थांबूया. आता जे काय वाटतं तुम्हाला ते नंतर चॅट्स मध्ये सांगा किंवा उद्या सांगा. ठीक आहे, उद्याचा सेशन तिकडे असेल. फार मस्त वाटत असेल तर अशाच मस्त पोझिशन मध्ये राहा, देवीचं मंत्र जप करत राहा. आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवू. सगळ्यांना श्रीमंत रात्री. उद्या मंदिरामध्ये नक्की भेटूया. सी यू ऑल.